श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी निकालाविषयी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत. याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 10वी क्लाससाठी आत्ताच तुम्ही संपर्क करा. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. जर फोन लागत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. आपल्या आजूबाजूले आपले नातेवाईक, आपले भाऊ बहीण किंवा आपल्या संपर्कातील नातेवाईक असतील तर नक्कीच 1ली ते 10वी क्लाससाठी तुम्ही आजच संपर्क करा. उन्हाळी वॅकेशन बॅचेस सुरू होत आहेत. हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश या सर्वांसाठी या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इंग्लिश आणि मॅथ्स याच्यावर जास्त लक्ष असेल, सर्व विषयांचं शिक्षण दिलं जाईल. तर नक्कीच या नंबरवर दिलेला संपर्क करा. तर 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे ते आपण बघूयात. तर बघा, सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याचा जवळपास निकाल हा 4 जूनला लागणार आहे. आणि महाराष्ट्रात 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा होतात त्या तुम्हाला माहिती आहे, परीक्षा झाल्यानंतर 10वीचा रिझल्ट हा जूनमध्ये पहिल्या आठवड्यात लागतो आणि 12वीचा रिझल्ट हा मेच्या शेवटच्या आठवड्यात लागतो. परंतु आता जर लोकसभा इलेक्शनचा देखील रिझल्ट हा 4 जूनला आहे, त्याच्यामुळे 10वी आणि 12वीच्या प्रवेश प्रक्रियेवर काही परिणाम होऊ शकतो का, अशा प्रकारची खंत व्यक्त केली जाते. त्यामुळे या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, आता 10वीच्या परीक्षा तुम्हाला माहिती आहेत की मार्च मध्ये झालेत आणि 12वीच्या परीक्षा मे मध्ये झालेल्या आहेत. तर त्याच्या आधी हा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण निकाल जो आहे लोकसभेचा तो देखील जून महिन्यामध्ये आहे, 4 तारखेला, म्हणजे 10वीच्या निकालाच्या जवळपास. त्याच्यामुळे काही अडचणी येऊ नये त्यासाठी हा निकाल आधीच लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 1, 2, 3 या तारखेपैकी हा निकाल जाहीर होऊ शकतो. कदाचित 30 किंवा 31 मे रोजी देखील निकाल जाहीर होऊ शकतो. म्हणजे 4 जूनच्या आधीच ही शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजे सरासरी दर वर्षाप्रमाणे या वर्षी हा निकाल जरा लवकर, 1 आठवडा लवकर लागण्याची शक्यता आहे. 12वीचा देखील त्याच संदर्भात लवकर निकाल लागू शकतो. त्याच्यामुळे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वेळोवेळी अपडेटसाठी नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा. होपफुली सर्व जणांना चांगले मार्क मिळावेत. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वरनारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत चला. लवकर निकाल यावर्षी लागू शकतो. परत भेटूयात नवीन अपडेट्स होत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.